आजची कन्सेप्ट तुम्हाला जर कळाली तर चक्रवाढ व्याज दर, शेकडेवारी आणि नफा तोटा यामध्ये अशा प्रकारचे जे गणित येत असतात ना, तुम्ही बघताशी निवडू शकता. गणित बघा काय दिसतंय. एका रकमेवर पहिल्या 3 वर्षांत अनुक्रमे 10%, 15% आणि 20% व्याज दर आकारले असता एकूण किती टक्के व्याज दर आकारले गेले. याचा अर्थ काय तर 3 वर्षांमध्ये पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 15% आणि तिसऱ्या वर्षी 20% अशा प्रकारे व्याज दर आकारलं गेलेलं आहे. म्हणजेच चक्रवाढ व्याज दरासारखंच हे गणित आहे, पण ऍक्युरेट तशा प्रकारचं नाहीये. पण तुम्हाला हे विचारलं गेलेलं आहे म्हणून जाणून बुजून तुमच्या समोर आणलंय. टक्केवारीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे प्रश्न विचारला जात असतो. म्हणजे एखादी वस्तू असते, त्याची काही टक्क्याने किंमत वाढवली, पुन्हा वाढवली किंवा कमी केली. आजची कन्सेप्ट लक्ष देऊन बघा शेवटपर्यंत. पहिला मुद्दा तो म्हणजे 3ही वर्षांचं तुम्हाला काढण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही ही पद्धत वापरत असता, पण ही आम जिंदगी, मेंटल जिंदगी काय म्हणते बघताशाने म्हणलं तर बघताशाने तिघांची बेरीज करा. 10, 15 आणि 20 होतात किती 45. त्यानंतर पुढची स्टेप अत्यंत महत्वाची आहे. 10 गुणिले 15 करा, किती होतात 150 होत असतात. पुढे मग 15 गुणिले 20 केले आपण तर होतात किती 300. आणि शेवटी 20 गुणिले 10 करायचे होतात किती 200. या ठिकाणी 200 लिहिले. प्रत्येक ठिकाणी 2 अंक सोडून पॉईंट देऊन टाका. या ठिकाणी पॉईंट, या ठिकाणी पॉईंट आणि या ठिकाणी पॉईंट, आणि या तिघांचीही बेरीज केली तर 6.5 येते. 45 आणि 6.5 या दोघांना जर मिळवलं तर आपलं उत्तर किती येणार 51.5. अशाच प्रकारे तुम्हाला या गणिताचं योग्य उत्तर द्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची अत्यंत महत्वाची शॉर्ट ट्रिक बघण्यासाठी फॉलो करा.